गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची पहिली कथा नाथांचे पणजोबा संत भानुदास. संतभूमी असलेल्या महाराष्ट्रातील पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरील प्रतिष्ठान नगरी म्हणजेच पैठण. पैठणच्या गोदेला गंगा म्हणतात. या नगरीला दक्षिण काशी मानले जाते. पैठणमध्ये केवळ सनातन तथा हिंदूंचे धर्मपीठच नाही, तर तेथे बौद्ध, जैन, मुस्लिम यांचीही धर्मप्रसार केंद्रे आहेत. चक्रधर स्वामींनी आपल्या महानुभाव पंथाची स्थापना याच ठिकाणी केली. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पैठणलाच रेड्यामुखी वेद वदवले आणि येथील ब्रह्मसभेने या चारही भावंडांना शुद्धीपत्र दिले. पैठण विद्या, कला, साहित्य यांनी समृद्ध होते. बृहत कथेचे करते गुणाढ्य पैठणचेच, निर्णय सिंधूचे करते कमलाकर भट्ट पैठणचेच, सिद्धांत कौमुदीचे करते भट्टोजी दीक्षित पैठणचेच आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणारे गागा भट्टही पैठणचेच. याच पवित्र पैठणमध्ये शके 1370च्या सुमारास सूर्यवंशात भानुदासांचा जन्म झाला. भानुदासांचे पिता भास्करपंत कुलकर्णी मूळचे नृसिंहवाडीजवळील म्हैसाळचे, परंतु पैठणला व्यापारपेठ मोठी होती. भास्करपंत कापड व्यापारी होते. पैठणला आपला व्यवसाय उत्तम चालेल या विचाराने ते तिथे आले. त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांचा व्यवसाय उत्तम चालला. त्यांना पुत्रलाभही झाला. घर वारकरी संप्रदाय मांडणारे भागवत धर्मी तेच संस्कार भानुदासांवर झाले. त्यांचे उपनयन झाले. आता विद्या ग्रहण करायची, धर्मशिक्षण घ्यायचे. विद्याभ्यासासाठी वडील मागे लागत असत. भानुदास मात्र याच पाठांतरात रमले नाहीत. ते देवाला जात, प्रवचने कीर्तने ऐकायला जात. एका बाजूने परतचक्र तर दुसऱ्या बाजूने आपसातले भेद, जातीभेद, उच्च नीच भेद, देवाविषयी धर्माविषयी विचित्र कल्पना, कर्मकांडांमध्ये मग्न झालेले लोक. ही धर्मकल्पना चुकीची आहे. देव असा नाही, देवाठाई भेद नाही. देवाला कोणत्या पदार्थाची किंवा धनाची अपेक्षा नाही. तो जर या त्रैलोक्याचा स्वामी आहे, तर त्याच्या नावावर आपल्या स्वार्थासाठी गोळा करणारे हे कोण? खरा ईश्वर असा नाही आणि ते ईश्वर भक्तही नाहीत. भास्करपंत दररोज एक पाठ सांगत. दिवसभरात तो वाचायचा, समजून घ्यायचा. शंका असेल तर सायंकाळी व्यापार उदीम उरकून आल्यावर भानुदासांनी निरसन करून घ्यावी अशी त्यांची अपेक्षा असे. परंतु भानुदासांच्या मनी होता ईश्वर शोध. खऱ्या ईश्वराच्या दर्शनाची त्यांना ओढ लागली होती. बऱ्याच वेळा वडिलांनी दिलेला पाठ त्यांच्या हातून होत नसे. वडील रागावत असत. असाच प्रकार अनेक वेळा झाला. वडिलांना खूप राग आला. वारंवार सांगूनही मुलगा ऐकत नाही असे पाहून ते भानुदासांना खूप रागावून बोलले. वडिलांचे रागावणे भानुदासांच्या मनाला लागले. तेही दुःखाने घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांचे 10 वर्षांचे वय होते. कोठे जायचे निश्चित नव्हते. चालत चालत ते गावाबाहेर आले. गावाबाहेर एक जुनाट पडके असे मंदिर होते. त्या मंदिराच्या खाली एक भुयार होते. आता त्या मंदिरातच फारसे कोणी जात नसत. तिथे भुयारात कोण जाणार? भानुदासांनी दुःखी मनस्थितीत त्या भुयारात प्रवेश केला. त्या भुयारात एक सूर्यनारायणाची मूर्ती होती. भानुदासांनी त्या सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार केला. सूर्योपासना सुरू केली. असे 7 दिवस गेले. या 7 दिवसांमध्ये अन्न नाही, पाणीही नाही. अशा स्थितीत त्यांनी दृढ उपासना केली. 7व्या दिवशी त्या भुयारात तेजोमय प्रकाश निर्माण झाला. भानुदासांचे डोळे दिपून गेले. त्यांचे हात अभावितपणे जोडले गेले. त्यांच्यासमोर एक तेजपुरुष ब्राह्मण रूपात उभा होता. त्याच्या हाती पात्र होते. पात्रात दूध होते. भानुदासांनी त्या तेजपुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले. नम्रपणे विचारले, आपण कोण? मी विश्वनेत्र सूर्यनारायण. तेजपुरुष उत्तरला, आपण साक्षात सूर्यदेव? भानुदासांनी विचारले. बाळ, मी तुझी तापसवृत्ती आणि भक्ती पाहून प्रसन्न झालो आहे. घे, हे दूध घे. तेजपुरुषाने आपल्या करातील पात्र पुढे केले. भानुदासांनी ते दूध प्राशन केले. तेजपुरुष म्हणाला, बाळ, अंतरातले ईशप्रेम जप, भक्ती सांभाळून ठेव. खरोखर मोलाचा ठेवास तो पाहूनच मी तुला दर्शन दिले. पण तू येथे आलास 1 सप्ताह झाला. तुझे मातापिता तुझ्यासाठी तळमळतायत. त्यांची चित्ते तुझ्या चिंतेने ग्रासली आहेत. याचाही विचार कर. तुझा पिताही माझा भक्तच आहे. मातापित्यांचे मन मोडू नये. त्यांचे आपल्या अपत्यांवर निरतिशय प्रेम असते.
आपल्या अपत्याच्या उज्ज्वल भविष्यकालाच्या चिंतेनेच त्यांचा क्रोध प्रकट होतो. बाळ, घरी जा, माझा तुला आशीर्वाद आहे. तो तेजपुरुष अंतर्धान पावला. इकडे या संपूर्ण आठवड्यात भानुदासांच्या मातापित्यांची मनस्थिती काय वर्णावी. साऱ्या गावभर भास्करपंतांनी चौकशी केली. आमचा भानुदास दिसला का हो तुम्हाला? आमचा भानुदास कुठे आहे? ठाऊक आहे का हो? आपण रागावलो म्हणून पोर घर सोडून गेले. त्यांचे मन पार खचून गेले. भानुदासांच्या मातेचे तर रडून रडून अश्रू आटून गेले होते. पण या भुयारात शोधावे असे कोणाला सुचले नाही. सूर्यनारायणाच्या आज्ञेने भानुदास घरी आले. मातापित्याच्या आनंदाला सीमा उरली नाही. अरे, आठवडाभर कुठं होतास रे? पित्याने विचारले. भानुदासांनी आपल्याला साक्षात सूर्यनारायणाने दर्शन दिले आणि दुग्ध प्रसाद दिला असे सांगितले. त्यांचे अनुभवकथन ऐकून मातापिता धन्य झाले. त्यांना आपल्या पुत्राची योग्यता कळली. तो खऱ्या अर्थाने भानुदास म्हणजे सूर्योपासक आहे हे त्यांनी जाणले. त्यांचे पंटू एकनाथ महाराज आपल्या या पणजोबांबद्दल एकनाथी भागवत या ग्रंथात लिहितात. वंतू भानुदास आता, जो का पितामहाचा पिता, ज्याचेनी वंश भगवंता, जाला सर्वथा प्रियकर. जेणे बाळपणी आकळीला भानू, स्वय जाहला चिद्भानू, जिंतोनी मानाभिमानू, भगवत पावनो स्वये जाला. भानुदासांचे घराणे विठ्ठल भक्त होते. व्यवसाय परंपरागत कापड व्यवसायाचा. यथाकाल भानुदासांचा विवाह झाला. मातापित्यांच्या परलोक गमनानंतर प्रपंच आणि व्यवसायाची जबाबदारी भानुदासांवर आली. भानुदास विठ्ठल भक्त आणि अत्यंत प्रामाणिक. येणाऱ्या गिरायकाला ते, हे कापड आपल्याला किती किमतीला पडले, यात मी किती नफा घेणार आहे असे स्वच्छ सांगत. आरंभी लोकांना आश्चर्य वाटले. भानुदासांचा हा वेडेपणा आहे असेही वाटले. लोकांना इतक्या सरळ खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सवयच नव्हती. नंतर मात्र लोकांना यातली सात्विक वृत्ती समजली. लोकांची गर्दी भानुदासांच्या कापड दुकानावर वाढली. भानुदासांचे चांगले चालले होते. प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, निरीच्छ आणि अलिप्त वृत्तीने प्रपंच करावा आणि उर्वरित वेळेत पांडुरंगाला आळवावे असा भानुदासांचा जीवनक्रम बनला होता. एकूण त्यांचे चांगले चालले होते. पण एकाचे चांगले दुसऱ्याला पाहावेल तरच नवल. इतर व्यापाऱ्यांना भानुदासांची उन्नती बघवत नव्हती. ते त्यांचा काटा काढायची संधी कधी मिळते ते पाहत होते. दैनंदिन दुकानदारीप्रमाणे आठवडी बाजारालाही महत्त्व होते. आठवडी बाजारातही भानुदासांची सत्पुरुष आणि प्रामाणिक व्यापारी म्हणून कीर्ती होती. दिवसभर उत्तम व्यापार झाला. पुढच्या दुकानदारीसाठी खरेदी झाली. त्या दिवशी थोडा उशीरच झाला. आपल्या घोड्यावर गासडी ठेवून भानुदास निघाले. इतर व्यापारीही बैलगाडीत किंवा घोड्याच्या पाठीवर गासडी ठेवून परतत होते. रात्र झाली. अंधार पडला. भानुदास इतर व्यापाऱ्यांसारखे मार्गातील एका धर्मशाळेत थांबले. घोड्याला चारा पाणी घातले. त्याला एका झाडाला बांधले. देवाचे स्मरण केले. आपल्या जवळच्या दशम्यांचे गाठोडे सोडले. 2-3 दशम्या बाहेर उभ्या असलेल्या भुकेल्या भिक्षेकऱ्यांना दिल्या. नंतर स्वतःचे भोजन आवरले. ईशनाम घेत निद्रा येण्याची प्रतीक्षा करू लागले. इतक्यात त्यांच्या कानी टाळ मृदंगाचा ध्वनी पडला. गासडी वगैरे साहित्याचा विचार न करता ते त्या ध्वनीच्या अनुरोधाने जवळच असलेल्या विठ्ठल मंदिरात आले. भक्तिरसात रंगून गेले. मत्सरग्रस्त व्यापाऱ्यांना आयती संधी मिळाली. त्यांनी भानुदासांचे बांधलेले घोडे सोडून त्याला हकलून दिले. त्यांची कापडांची गासडी एका दूरवरच्या खड्ड्यात नेऊन टाकली आणि धर्मशाळेत येऊन मोठ्या समाधानात झोपी गेले. परंतु ती झोप त्यांना फार काळ लाभली नाही. मध्यरात्री त्या धर्मशाळेवरच चोरांनी हल्ला केला. विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना झोडपून काढले. त्यांच्या गासड्या आणि घोडी घेऊन ते निघून गेले. व्यापारी धास्तावले. एकमेकांशी बोलण्याचे धैर्यही त्यांना होईना. अशातच पहाट झाली. भानुदासांचे भजन आवरले. ते परत धर्मशाळेकडे येऊ लागले. वाटेत एका भल्या गृहस्थाने भानुदासांना त्यांचा घोडा दिला. गोंधळून गेलेला घोडाही आपल्या धन्याला बघून आनंदला. भानुदास धर्मशाळेत परतले. व्यापाऱ्यांनी त्यांना मध्यरात्री घडलेली हकीकत सांगितली. त्यांनी भानुदासांचे चरण पकडून त्यांची क्षमा मागितली. त्यांच्यापैकी एकाने दूरवरच्या खड्ड्यात टाकलेली गासडी परत आणून दिली. हे सारे घडले खरे, पण या दिवसापासून भानुदास व्यापार प्रपंचाविषयी अधिकाधिक उदासीन होऊ लागले. पंढरीची वारी आली. आपले घराणे विठ्ठल भक्त, व्यापार प्रपंचातच गुंतलो आपण. पंढरीची वारी चुकता नाही. आमुची ये कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाचे. नकळे आचार, नकळे विचार, नकळे व्यवहार प्रपंचाचा. असो भलते ठाई जपू नामावळी, कर्माकर्म होळी होय तेणे. भानुदास म्हणे उपदेश आम्हा, जोडीला परमात्मा श्रीराम हा.
भानुदास वारीसाठी पंढरपूरला आले. मंदिरात विठ्ठल नाही, तो भक्तसखा पांडुरंग नाही. दक्षिण भारतामध्ये कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीच्या तीरावर विजयनगर नावाचे साम्राज्य होते. त्यास अनागोंदी असेही नाव होते. या अनागोंदीचा राजा कृष्णदेवराय हा मोठा प्रजाहित दक्ष आणि साहित्य संगीतकला यांचा प्रेमी राजा होता. प्रजा या राजाला पित्यासमान मानत असे. या राजाची ईश्वरावर दृढ श्रद्धा होती. एकदा तो दर्शनाच्या इच्छेने फार मोठ्या लवाजम्यासह पंढरपूरला आला. त्याने पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्याला ही भक्तवत्सल मूर्ती खूप आवडली. आपण ही मूर्ती विजयनगरला न्यावी, तिथे मंदिर बांधावे, तिची उत्तम व्यवस्था ठेवावी आणि आपण रोज दर्शन घ्यावे अशी इच्छा त्याच्या मनी उपजली. राजाची इच्छा, त्या इच्छेनुसार त्याने ती मूर्ती वाजत गाजत विजयनगरला नेली. सुंदर मंदिर बांधून त्यात तिची थाटामाटात प्रतिष्ठापना झाली. राजा मनोमन तृप्त झाला. रोज त्रिकाळ पूजा, रोज दर्शन, पण सामान्य भक्त भगवंतापासून दूरच. पंढरपुरी मात्र भक्तांची अवस्था करुणामय झाली. या सावळ्या विठूचे दर्शन घडेना. मंदिराचा गाभारा सारे पंढरपूर ओकेबोके वाटू लागले. भानुदास पंढरपूरहून थेट अनागोंदीला आले. कृष्णदेवरायाने विठ्ठलाला कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते. मंदिराचे द्वार बंद होते, त्याला कुलूप होते, बाहेर रक्षक होते. भानुदासांनी तुंगभद्रेत स्नान केले. वेळ मध्यरात्रीची. भानुदास मंदिराच्या महाद्वारासमोर आले. सारी द्वारे उघडली, कुलुपे गळून पडली. भानुदासांना या विठू माऊलीचे दर्शन झाले. त्यांच्या नेत्रांमधून अश्रू आले. भक्तश्रेष्ठाला पाहून भगवंतांनाही अतिव आनंद झाला. त्यांनी आपल्या कंठातील रत्नहार भानुदासांच्या कंठी घातला. पहाटेची पूजा वेळ झाली होती. राजप्रसादातील घंटानाद भानुदासांच्या कानी आला. ते मंदिराबाहेर आले. मंदिराचे दरवाजे आणि कुलुपे यांची अवस्था पूर्ववत झाली. भानुदास तुंगभद्रेकडे आले. स्नान करून त्यांनी सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान केले. नंतर ते काठावरील एका वृक्षाखाली बसून नामस्मरण साधना करू लागले. मंदिरातले पुजारी नित्य वेळेनुसार मंदिरात आले. त्यांनी देवाच्या अंगावरील फुले काढायला सुरुवात केली. पूर्वपूजा उतरवताना त्यांना धक्का बसला. मूर्तीच्या कंठात रत्नहार नाही. त्यांनी ती वार्ता रक्षकाला सांगितली. रक्षकाने ती वार्ता सुरक्षा प्रमुखाला दिली. त्याने ती सेनापतीला सांगितली आणि सेनापतीने ती वार्ता कृष्णदेवरायाला सांगितली. इतका कडेकोट बंदोबस्त असताना देवाच्या मूर्तीच्या कंठातील रत्नहार चोरीला जातो म्हणजे काय? राजाला भयंकर धक्का बसला. सर्वत्र सैनिक पाठवून तपासणी सुरू झाली. काही सैनिक तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरील लोकांचा तपास करू लागले. तेथे एका वृक्षाखाली बसलेल्या भानुदासांच्या गळ्यात रत्नहार मिळाला. भानुदासांना राजासमोर उभे करण्यात आले. त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण राजाचा क्रोध इतका अनावर होता की त्यांच्या वचनावर विश्वास न ठेवता त्याने हुकूम दिला, या महापापी चोराला सुळावर चढवा. तुंगभद्रेच्या वाळवंटात सूळ उभा करण्यात आला. भानुदासांना सैनिक सुळाकडे घेऊन गेले. त्या सुळाला भानुदासांचा स्पर्श होताच सुळाला पालवी फुटली. असंख्य कोवळी हिरवी पाने लगडून गेली. राजा कृष्णदेवराय थक्क झाला. त्याने भानुदासांची क्षमा मागितली. भानुदास हात जोडून म्हणाले, महाराज, आपण या पांडुरंगाचे परमभक्त आहात. भक्तच भक्ताचे मन जाणतो. त्या भूवैकुंठ पंढरपुरी असंख्य वारकरी भक्त याच्या दर्शनाशिवाय अतृप्त आहेत. खऱ्या भक्ताला हे शोभते का? आम्ही वेगवेगळ्या गावची भक्तमंडळी दूरदूरचा प्रवास पायपीट करून पंढरीला या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो. आपण तर राजे आहात. येणे जाणे आपल्याला कठीण नाही, पण सामान्य भक्तांचे काय? ही भक्तवत्सल मूर्ती त्या भूवैकुंठातच असावी हे योग्य. हे परब्रह्म पुंडलिका भेटी आले, ते तिथेच असलेले बरे. कृष्णदेवरायाला आपली चूक कळून आली. मूर्ती परत पंढरपूरला नेण्याची व्यवस्था त्याने केली. पंढरपूर अत्यानंदाने रामकृष्ण हरीचा गजर करू लागले. पालखीतून या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. पुन्हा मंदिरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पांडुरंगाला आणि भक्तांना अतिव आनंद झाला. कोरडिया काष्टी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे. समर्थाचा आम्ही धरिला आधार, जाणूनी सत्वर आला येथे. माझी ये संकटी आलासी धावनी, भानुदास चरणी लागत असे. धन्यवाद.